नमस्कार मंडळी. टेन्शनच्या खडकावर विनोदाचं कोरीव काम करत हास्याची शिल्प आकारण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, निवडणूक प्रचारामध्ये उमेदवारापेक्षा स्टार प्रचारकच खूप गरजेचे झालेत. बघूया अशाच एका स्टार प्रचारकाची ही गंमत दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वा 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 पाटील. हा सर. पाटील पाहिलत ना म्हटलं होतं की नाही मी तुम्हाला. हा सर. ह्या लोकांना एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. बरोबर सर. माझ्यासाठी केवढी तुडुंब गर्दी जमली पहा. आणली मी ही गर्दी खेचून आणली. सर, तुम्हाला अजून बी असं वाटतं ही सगळी गर्दी तुमच्यासाठी आली आहे म्हणून? अर्थात माझ्याचसाठी आलेली आहे ही गर्दी. नक्की? हो हो हो. एकदा त्या बॅनरकडे पहा. हा, छान छान तिकडे छापलेलं नाही, आहे. इकडे पहा. हा, ही जी पोरगी आहे ना, हिच्यासाठी आली सगळी गर्दी. हिच्यासाठी. मग अरे बेकार फेमस पोरगी आहे ती. हो? शपथ, तुम्हाला सांगलो त्याने इले आपल्या प्रचाराचा स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करा. हा हा. झाली का ना गर्दी? हो. ह्या पोरीचे इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स आहे. 10 मिलियन 10 मिलियन म्हणजे जवळजवळ करोड लोक फॉलो करतात तिला. मग आपला नुसता एक व्हिडिओ बी झाला ना तिच्या बरोबर, तर तुम्ही 10 मिलियन लोकांपर्यंत पोहोचशाल. वा 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 वा, छान मग? छान. वा, नाही खरं आहे पाटील, पण काय झालेलं आहे, मला हे सेलिब्रिटी लोक म्हणूनच आवडत नाहीत. काय होतं? काय वेळ दिली होती आपण? हा? Sorry. 2 तास उलटून गेले की नाही. काय होतंय हे बघा, लोक खोळंबलेले आहेत, हो है की सर, नाही? एकदम ते अस्वस्थ. आपलं काहीतरी नुकसान करतील, बोंबाबोंब करतील, त्याच्या आधी आपण कार्यक्रम सुरू केला पाहिजे नाही, की नाही? बरोबर आहे सर, करायलाच पाहिजे. अस्वस्थ झालेत लोक. नाही 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 नाही, माफ करा माफ करा माफ सर, करा सर. माफ करा. नाही, खरंच माफ करा, खरंच माफ करा. मला माहिती आहे, ऐका. नाही थोडा उशीर झालेला आहे, पण असं तुम्ही प्रक्षोभक होऊन नुकसान करण्यासाठी येऊ नका. सर सर, मी प्रक्षोभक नाही आहे, ते मॅनेजर आहे. तुम्ही मॅनेजर होऊन नुकसान मॅनेजर आहात कोणाचे? मॅडमचे मॅनेजर आहेत ते. अच्छा, तुम्ही मॅनेजर आहात का? हा. नमस्कार मॅडम, कुठे आहेत? येत त्यांना बोलवा. आहेत बोलवा ना सर. तेच सांगायला आलेलो की त्या येत आहेत. लवकर बोलवा, वेळ झाला सर, वाट पाहतो. मॅडम मॅडम मॅनेजर, डॉक्टर कुठे आहेत? मॅडम मॅडम इकडे डॉक्टर इकडे. ओ ओ. नमस्कार. डॉक्टर 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 डॉक्टर. म्हणजे म्हणजे मला बी समजलं नाही, आपण ओळख करून घेऊ सर. मॅडम मॅडम Yes. तुमची ओळख करून देतो, इकडे या तुम्ही. हे आपले उमेदवार डॉक्टर नंदकुमार कारखानीस. ओ माय गॉड, आय नो हिम. सरांच्या वतीनं तुमचं स्वागत. प्रचंड टाळ्या. आय नो हिम ऍक्च्युली. ते बोर्डवर सुकचकचित उमेदवार हेच आहेत ना. आय नो हिम. पाटील, नाही सर, कुठल्या बोर्डवर लिहिलंय? मी एकही लिहिलं हे नाही. कुठल्या बोर्डवर लिहिलं? डॉक्टर. वॉर्ड क्रमांक 1760 सुशी सर. सुकचकचित नाहीये ते सुशिक्षित आहे. हा हा हा. Oh, हो, हो. I'm so sorry, my bad, नाही, नाही. baby, my bad. I'm so sorry. I'm so sorry. हरकत नाही. पण तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे आहे, म्हणजे मी प्रेक्षकांना हेच आवाहन करणार आहे की तुम्हाला तुमचा नेता सुशिक्षित असायला हवा की नको. डॉक्टर, हा, एक काम आहे तुमचं. बोला ना बोला ना बोला ते ना. आधी करून घेऊया. अगदी अगदी अगदी. इथेच की बागी जाऊयात? इथे करूयात. इथे हो, इथे करूयात. सगळ्यांसमोर स्टेजवर. हा. हे स्टेजवर बोलूया आपण. डॉक्टर, हा.
आय टेल यू, मला रात्रीची झोप नाहीये. हॅशटॅग डार्क अंडर आईज, हॅशटॅग कधी कधी वॅक, हॅशटॅग धडधड होतं, हॅशटॅग आठवण येते, हॅशटॅग डॉक्टर तुम्ही मला मेडिकल द्या. मेडिकल द्या या मेडिकल द्या म्हणजे काय करू? मेडिकल द्या म्हणजे मी कसं सांगू मेडिकल काय द्या, तुम्ही डॉक्टर आहे ना. नाही मी अच्छा अच्छा नाही 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 गल्लत झालेली आहे, गल्लत झालेली आहे मोनाची डार्लिंग जी, तुमची गल्लत झालेली आहे. मेडिकल फील्डचा डॉक्टर नाहीये मी डॉक्टरेट मिळवलेला डॉक्टर आहे. हा एक पदवी मिळवलेला डॉक्टर आहे. डॉक्टर I'm so sorry. Oh, now I got it. Doctorate. Okay. Yes, doctorate. डॉक्टर काय रेट आहे मग? डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी PhD केलेली आहे. एक विषय असतो म्हणजे मौर्य काळातील राजनैतिक मूल्य आणि शाश्वत रुजवणूक, त्याचबरोबर तत्कालीन विसंवाद, याच्यावर मी एक पदवी घेतलेली आहे, डॉक्टरेट घेतलेली आहे. नाही कळणार आहे त्यांना, नाही कळणार आहे. ओ माय गॉश, कळलंय त्यांना. कळलं बघ. बघा हे सगळे तुमच्या बरोबर असतात. कोण? मोरे, डॉक्टर, अविश्वास, राजू, सगळे तुमच्या बरोबर असतात. मी संवास इकडे सर नाही काहीच गलती नाही सर. कितीची गाडी असते तुझी जळगावची? 1 वाजे. पकडायला लावेन तिला, समजा तिला सर 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 तुम्ही ऐका ना, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करा ना. आपला मतलब पहा फक्त. तुम्हाला बोललो होतो ना फेमस आहे, ह्या बाईनं जर सांगलं का बुवा कारखाने साहेबांना मतदान करा, तर लोक डोळे लावून मतदान करतील. अच्छा हे होईल. कॉन्फिडन्स आहे मला. मला फारच चुकीचं वाटतं हे. का ओके. अज्ञाननिष्ठ व्यक्तीला मी काहीतरी करायला सांगतोय, पण हरकत नाही, त्यांना सांग. करतील सांग. सर. मॅडम Yes. आपलं काय ठरलं होतं, फोनवर आपण भेटलो होतो पहा, या हे करा ना तुम्ही. या ऑफ कोर्स मॅनेजर. करतील सर. यस. मॅडम काढा. पिताय? नको. ओके. या. हा हॅलो एव्हरीवन. माईक माईक मॅडम नीट करायला सांग त्यांना. नीट करा मॅडम. काढू मी? हा काढून हातात घ्या. हा असं काही नाही, तुमच्या सोयीने. या. हा करा मॅडम, सुरू करा. हॅलो एव्हरीवन. हॅलो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम. तर हे जे आहेत, हे इथे उभे आहेत ते अंडकुमार. अंडकुमार नाव आहे का माझं? आ? अंडकुमार नाव आहे का माझं? असं आलोय का? सर नाही I'm so sorry. I'm so sorry. सर. एक नंदकुमार नाव ठेवलेलं आहे माझं, ते आहे माझं नाव नंदकुमार. 1760 एक नाही. असं असतो नका सर. नीट वाचा मॅडम. कोंडू रोजगार नाही वाचते मी. नंदकुमार. वाचते. ओके. हे जे कोणी आहे डॉक्टरेट ते नंदकुमार. तरुणांना ववधी 0 खाली 5 आडवा दांडा आणि उभा दांडा एक मिनिट. आणि सर मी नाही लिहिलंय ते. मी क्षला ही 0 खाली 5 आडवा दांडा उभा दांडा म्हणते. क्षला सर तुम्ही बरोबर. तो एक क्ष आहे, त्याला ही काय म्हणते? ऍक्च्युली डॉक्टरेट मला सुजलेला द वाचता येत नाही. आम सो सॉरी. सुजलेला द नाहीये तो. एक आपल्या अंकलिपीत एक कोणतरी असा असतो ना, एक तो आहे तो. उगाच एक आपला सुजलेला द नाहीये तो. सर तुम्ही आहे बरोबर. सर तुम्ही असं असतो ना मॅडम, तो क्ष आहे ना, क्ष आहे ना मॅनेजर, सांगा ना. सर सर मी 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 सांगतो तुम्हाला. त्यांना क्ष ज्ञ ङ ट ण हे सगळे शब्द वर्ज्य आहेत. काय झालं? नॉनसेन्स किती वेळा सांगितलंय तुम्हाला? किती वेळा तुम्ही ही चूक करा. मॅनेजर तुम्हाला माहितीये माझी आई काय म्हणालेली मला? मुंबईला जाऊन हे सगळं कर, पण तुम्ही जे बोललात ते करू नको. बोललेली की नाही? बोललेली की नाही? माफ करा मॅडम, माफ करा. वर्ज प्लीज प्लीज. मी सांगतो त्यांना. या, please. मी सांगतो कसं आहे नाही, शब्दांचे अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्तीशास्त्र त्यांचं दोन्ही जरा वेगळं आहे. अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्ती हे शब्द तुम्हाला ठाऊक आहेत?
हा म्हणजे अन्वयार्थ नाही, म्हणजे अर्थ मला माहितीये. अच्छा. पण इतके क्लिष्ट शब्द तुम्हाला कसे माहीत? मराठी भाषेचा प्रांतीय आविष्कार आणि बोलीभाषेतील सौंदर्यशास्त्र यांचा सर्वांगीण विवेचन यावर मी प्रबंध लिहितोय. सर्वांगीण विवेचन तुम्ही करताय? हो, ते हो. प्रबंध तुम्ही लिहिताय? हो हो. काय शिक्षण काय आहे तुमचं? मी मराठी वाङ्मयात विद्यावाचस्पती आहे. PhD होल्डर आहात तुम्ही? हो, हो. मग का तिच्यासाठी काम करता? पैसे असे किती पैसे देत असेल ती? 4.5 लाख रुपये वर्षाला ना? महिन्याला. डॉक्टर 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 कंट्रोल करा डॉक्टर कंट्रोल करा डॉक्टर लोक पाहत आहे कंट्रोल करा सांभाळा महिन्याला 4.5 लाख? सांभाळा सांभाळा हा म्हणजे खरं तर महिन्याला 50,000 रुपयेच पगार आहे, पण पर अपमान मला 25,000 मिळतात. लोक त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात, मी त्याला इन्सल्टिव्ह असा मी शब्द शोधून काढलेला आहे. लाचार. थँक्यू सर. लाचार. खूप थँक्यू सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका अशा बाईसाठी काम करताय तुम्ही जिला आत्ता साधं एक वाक्य वाचता आलं नाही, जे वाक्य होतं की विविध क्षेत्रात तरुणांना संध्या उपलब्ध करून देणार. डॉक्टर डॉक्टर डोंट डू दिस. काय हे काय करताय तसं? काय काय मॅडम झालं? काय झालं डॉक्टर प्लीज असं विचार- करू नका विचार- प्लीज. काय मी काही केलेलं नाहीये. तुम्ही काय झालं? एकट्या संध्याचं लग्न एवढ्या तरुणांशी लावणार? तुम्ही जर लग्न लावायचं असेल ना तर वेगवेगळ्या मुलींशी लावा ना, म्हणजे तृप्तीशी लावा, ईशाशी लावा, आशाशी लावा, प्रियाशी लावा, कुणाशी लावा ना. तुझ्या लक्षात येतंय का तू काय करतोयस? सर 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 शब्द भांडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खाऊ घालतोय. हे सर नाही ते सतत घाण करणार. मला याची कल्पना आहे सर, पण इथे चूक तुमची आहे. माझी काय चूक आहे? म्हणजे संधीचं अनेक वचन हे संधीच असतं सर, संध्या नसतं. सर सर माहिती आहे काय लिहिलंयस तू जाहीरनाम्यात? तुझ्यामुळे एक माणूस आता इथे येऊन मला बोलून गेलेला आहे. काय लिहिलंयस तू? हे असं लिहितोस तू? हे कशामुळे होत आहे? सर सर नको करूस. तू जी कैक वर्षांपूर्वी मराठीशी फारखत घेतलेली आहेस ना, त्याच्यामुळे हे होत आहे. सर आमच्या जळगावले असंच बोलताना सगळे नाही, प्रत्येक गोष्टीचं खापर जळगाववर नको पडू. नाही सर असंच बोलता खरं माझे खूप मित्र आहेत जळगावात. अरे वा. ते साहित्यिक आहेत. छान आहे, ते सर. आजही जळगावला जळगावच म्हणतात. अरे, तू एकटा आलाय जो सतत जळगाव जळगाव करतोय. बोली भाषा समजाव तिला. हो सर मी सांगतो मॅडम तुम्ही नका ना असं काही करू तुम्ही ना पुढचं वाचा येस गोंडू, मी वाचतेच आहे, ते मध्ये मध्ये अडवतात. या. खुश नको होऊ, मारीन. आय एम सो सॉरी. या दंडकुमारमुळे दंडकुमार नाव आहे का माझं? नाही सर हा इथला अवयव इथे घेऊन असा जन्माला आलोय मी. नाही सर. नंदकुमार नाव आहे माझं. नाव नंदकुमार आहे. मी वाचू का? मी वाचू का प्लीज? वाचा वाचा सर तुम्ही हायपर मी नका वाचू तुम्ही का? थोडंसं वाचा. मॅडम तुम्ही वाचा तुम्ही टेन्शन नका मी आहे ना. हे खालची ओळख घ्या फक्त तुम्ही जाऊ द्या शेवट तिला एवढंच सांगा, चिंचे समोरचं चिन्ह दाबा, एवढं म्हणानी ओके फाईन, मी बोलते. हा बोला मॅडम या निवडणुकीला डॉक्टरांची चिंच दाबा. या. मॅडम अरे काय बोलताय यार म्हणजे अरे नाही रे बाबा, डॉक्टरांचे चिंच नाही दाबा रे. डॉक्टरांच्या चिंचे समोरचं ते बटन दाबा असं आहे की शी, नाही? शी, किती घाण वाटतं हे ऐकायला. बटन दाबा घाण वाटतं. बटन दाबा, शी, चिंच दाबा, किती घाण. तिला काहीच कळत नाहीये. नाही. तिला समजत नाहीये ही काय बोलतेय. सर. तिला घेऊन जा पाटील. नाही एक करा. मिनिट, तुम्ही खूप चिडता आता माझ्यावर. मी चिडू नको तर काय करू? मगाचपासून हे बघा गंडकुमार. तुझा बाप गंडकुमार. सर तू इकडे ये. सर सर आज कारण नव्हतं म्हणून अशीच मारली. निघ. सर जाऊ द्या मी माझी उमेदवारी मागे घेतोय. सर. मला वोट करू नका. आता चपला निघून जा. चपला क्या बात है. एकदम क्ष दर्जा सादरीकरण. मजा आली अफाट. हा सर असे कसं वाटलं हे सर्वांगीण विवेचन? वा 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 बहारदार बहारदार. तू जो फिजिकली क्ष केलास ना तो जितका वेगळा होता तितकाच वेगळा तुझा परफॉर्मन्स असतो कायम. फार अप्रतिम. शब्द भांडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खायला घालतोयस ते घाणच करणार. या वाक्यासाठी टाळ्या आहेत. अप्रतिम. मला जेव्हा
म्हणजे मोना डार्लिंग आणि समोर पृथ्वी हे जेव्हा कॉम्बिनेशन आहे तर मी प्रचंड एक्सायटेड असतो, कारण ॲट अ टाइम निर्बुद्धपणा आणि बुद्धिमान क्षण असे एकत्र वाटायला येत असतात. त्यामुळे मी प्रचंड एन्जॉय करतो. काही प्रश्न या निमित्ताने पडलेत की हा कुठला एरिया आहे जिथे 1760 वॉर्ड आहेत, हा कुठला एरिया आहे? बरं, हे कोण 10 मिलियन लोक आहेत जे हिला फॉलो करतायत आणि इतक्या सुशिक्षित उमेदवाराचं चिन्ह चिंच काय? असे काही प्रश्न पडलेत या निमित्ताने. पण विलक्षण मजा आली मला. ओमकार, तू पण ॲज युजल फॅन्टॅस्टिक. हेम्या, फार मजा आणलीस तू, भारदार होतं कॅरेक्टर. सो वंडरफुल परफॉर्मन्स काय, मला खूप मजा आली. सई. बेकार भारी परफॉर्मन्स होता. अभिजित पवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार सुंदर लिहिलं होतं. म्हणजे दोन टोकाकडचे विनोद होते आणि ते दोन्हीही एक सायमल्टेनियसली वाजवत होते. फारच मजा आली. हेमंतदा गोंडू परफॉर्मन्स. राऊत मस्त. आज मजाच आली. आज पर्वणीच होती आम्हाला आणि हे कॅरेक्टर तर तू जगतोस. फार मजा आली. मस्त. विनोद आणि अभिनय यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडवत हास्याचं रसायन निर्माण करणारे सगळे हास्यशास्त्रज्ञ इथे जमलेले, त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या शब्दांनी आणि प्रतिक्रियांनी या हास्य निर्मितीला उत्तेजन देणारे उत्प्रेरक अर्थात आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक इथे जमलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका सिनेमा थिएटरमध्ये सिनेमाच्या पडद्याच्या समोरच्या खुर्च्यांवर घडतोय एक विनोदी सिनेमा आणि हा सिनेमा दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले दमदार हास्यवीर. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझी खोकला लागलाय हो. आणि बायको पण आजारी आहे. अरे मग डॉक्टरकडे जा की. नाही ना, पैकच नाही ती. आहे का आता लगा? अक्षय कुमार जो काय रोहित मानेच्या आवाजात बोलतोय, कमाल. छातीचा पार भुगा जा. मला कळत नाही अक्षय कुमारचं सगळ्या पिक्चर्स बरोबर असं कसं हे असतं बॉन्डिंग. म्हणजे तमिळ असू दे, साऊथचा असू दे, काही मराठी असू दे, बॉलिवूड असू दे, कुठलाही पिक्चर असू दे, पहिला सीन ह्याचाच असतो. हा ओंकार, ऍड आहे ती बाळा, पिक्चर सुरू नाही झाला अजून. मला ना कधी कधी कळत नाही तू विनोद करतोस की सिरियसली बोलतस. अगं नाही, कॉमेडी केली थोडी. नक्की ना? पण मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप. म्हणजे आज फायनली आपण हा पिक्चर बघायला आलोय. I know. म्हणजे तू सांगितलेला पिक्चर आणि तू सांगितलेल्या कॉर्नर सीट्स, वा. खूप गोड आहेस रे तू. अगर रॉटेन पोटॅटोजनी 9 रेटिंग दिलंय या पिक्चरला. हो ना? आणि क्रिटिक्स तर म्हणजे फुलं नुसती अशी फेकतायत म्हणजे. म्हणून आवडतेस तुम्हाला. तू असं हे पिक्चर सांगतेस ना मला निवडून तेच बघायचे ग, तेच बघायचे. रिक्लायनर हव्या होत्या नाही. आज फक्त आपण पिक्चर थोडीच बघणार आहोत ना. मग म्हणजे आपण काही फक्त सिनेमाच बघणार आहोत का? हा, म्हणजे कॉर्नर सीटला आपण फक्त पिक्चर बघायला आलोय. अरे हा भाई, हा. पिक्चरच बघ फक्त. बोलणारी खुर्ची आहे वाटतं. खुर्ची नाही, माणसं आहेत खाली. काय करताय? चालू तू ना एक दिवशी माणसाला मारूनच टाकणार आहेस. जरा बघून बसत जा. मालू तू याकाला चिरडलायस ते सॉरी हा, सॉरी. अंधारात दिसलं नाही ना. सॉरी हा पोरी, सॉरी हा. अहो मुलगा आहे मी. अरे त्या अंधारात दिसलं नाही ना मला. सॉरी. ठीक आहे. बरं आहेस ना तू? हो. श्वास घेता येतोय ना?
काय ओपनिंग फ्रेम आहे यार, क्या बात है, क्या बात है. ओपनिंग फ्रेम बघतोय. काय ग मालू, तुझ्यामुळे बघ सगळा पिक्चर गेला. काय चाललंय ते कळत नाही. काय माझ्यामुळे गेला पिक्चर? काय तर काय केवढा वेळ लावला असतो. मी वेळ लावला? मग कोणी लावला? खाली तिकीट वाल्यासोबत कोण गुल्लू गुल्लू करत बसला होता? तो काय माझा मित्र आहे, त्याच्याशी गप्पा मारायला. बोलत तर तशीच होत. गप्तेस काय? हळू बोल, हळू बोल. काय चाललंय कळत नाही आहे. काय तुझ्यामुळे झालंय सगळं. अगे चुक चाक 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 नको करू सुद्धा. तू काय रे, केवढा झालाय पिक्चर? संपलाय काय? नाही ना, अहो, आत्ताच सुरू झालंय. आताच. बरा आहे ना? मी बरं आहे. तू नाही पिक्चर बद्दल विचार. बरा आहे ना? मी पहिल्यांदाच बघतोय. मी पण पहिल्यांदाच बघते. हिला घेऊन आले. आजी काय ग? मस्त आहे पिक्चर. मस्त आहे. याने सगळी माहिती काढलीये. काढलीये काय? ए, ते रेटिंगचं सांग ना, किती रेटिंग आहे? काही नाही, पिक्चर बघूया. हा, पिक्चर तुझं बघूया. काय चाललंय प्रिया? अरे तू सिनेमा बघ ना. तू काय बडबड करतोयस? मी सिनेमा बघायला चालूय, तू काय बघायला आलीयस? मी 4 वर्ष झाली आहेत रिलेशनशिपला प्रिया. तुझं काय संपतच नाहीये अजून. सिनेमाच बघणार आहेस फक्त? सिनेमा बघू दे प्लीज प्रिया. ये शालू, काय ग? तो बबन आहे काय ग? कोण बबन ग मालू? अगं तो नाही का हारवाला आपला? तो काय मारायला करेल पिक्चर मध्ये काम? अगं नाही, तोच दिसतोय बघ ना बबण्यासारखा. हे तो काळग्याला बोलतेस काय? हा, काळग्या. काळग्याला बोलतेस का? हा. याला बोलला नाही मला मी पिक्चर मध्ये काम करतोय म्हणून. अगं अशीच असतात ग लोक. स्वतःचा ठेवतात झाकून आणि सिनेमात काम करतात. काय कर सिनेमात काम करतात. सिनेमात काम सापडतंय झोपून झोपून पण ना, लय काय पण बोलतेस. काय सुचलं ती नाही. शांत राहा आजी. आवाज एवढा मोठ्याने होतोय. बाई, आजी आजी तुला बोलवतोय ग तू. मी आजीन तू काय तरणी ताटी आहेस काय? हा? मी तर नी काठी आहे. बोलतेस मी. आजी 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 नका बोलू प्लीज. डिस्टर्ब होत आहे. पिक्चर बघू सॉरी, प्लीज. अंदाज येत नाही रे का? आजी तो ओळखीचा आहे तुमच्या? प्रिया हा, तो आमचा हारवाला आहे ना बबन. हा, त्याच्यासारखा दिसतो असं बोल. ओ ओ ओ माझी माझी गुच्चू बटुना देखन दो ना पिक्चर. क्या छाव छाव लगा दिए. सॉरी थोड़ा सॉरी हम भी देख रहे. सॉरी सॉरी. काय मेले पोर आहेत, कशाला येतात बघायला. पिक्चर बघतोय? पिक्चरच्या थिएटरमध्ये आपण बूट नाही ना विकत घेणार. मी पिक्चरच बघतोय. कसा आहेस रे? कॉर्नर सीट वर बसलोय आपण. हात तरी ठेव खांद्यावर. मला ऑकवर्ड होतं का प्रिया? आता ते असं 4 चौघात असं मला नाही होत ते. बरं ठीक आहे. नाक्यावर आहोत आपण. सोफा आहे तो. प्रेम नीट. काय रे पोरा, काय चालू आहे? पिक्चर पण बघ, मधनं नुसता पोरीस कापतोय. काय तू कशाला बोलतीस त्याला? मरू. ओंकार
नुसतंच ओझं होतंय, काहीच उपयोग होत नाही. काढा. फालतूगिरी आहे तुझी प्रिया. तुझ्याशी नाही तिच्याशी बोलायची पोरगी. काय ग कोण आहे? हा कोण आहे? मित्र आहे. मित्र आहे काय? लाजतेस हा? मित्र आहे बॉयफ्रेंड. मग माहितीये मला. 4 पावसाळे जास्त बघितलेत मी, माहितीये मला सांगते. आणि 4 बॉयफ्रेंड पण जास्त तू का बस चालू मला सांगते. आजी नाही सॉरी सॉरी प्लीज. तुम्ही थांबा जरा. नाही तुम तिच काय काय घरातल्यांना माहिती आहे काय? काय 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 अगं घरातल्यांना माहिती आहे काय? काय माहितीये काय? अगं हा बसा या बसा ह्याच्यावर. पिक्चर बघायला आलो यार आपण. ए, तू बस इथे इथे बस चल. मला ए ए ए भय अरे निश्चय बटना. अरे बाबा बसतोय रे बसतोय. थांब ना जरा. लगेच ह्यांना त्रास होतोय. हा काय काय अगं घरातल्यांना सांगितलंयस ना ओळख आहे ना? हा म्हणजे थोडंफार माहितीये. हे बघ थोडस माहिती डायरेक्ट थिएटरात पिक्चर बघायला आलीये. असं करू नको बाय. चाळे केले तर सांगा मला. काहीच करत नाहीये ना तू. याच्यात तर चाळे करत नाहीस का तू? चाळे नाही करत आहे का? ओरडताय तुम्ही मला? नाही. ओ आजी निच्चू बठो. निच्चू बठो. देखन दो. काय बोललास? निच्चू बठो. निच्चू बटून काय सागर गोट्या खेळू मी तर? हा खुर्ची काय तुझ्या बापाची आहे? हा मला सांगतोय तर अरे काय? मेरा मतलब है कुर्सी पे ही बैठो. खुर्ची परतीच भेटलोय ना? सांगतोयस ते आम्हाला? तो खड़े काय को रह रहे दिख नहीं रहा ना मेरे को पिक्चर. नाही दिख रहे तो घर पे जाओ ना. आम्हाला कशाला बोलतोयस? तुम कौन होते बोलने वाला? टिकट खरीदा है मैंने. तर आम्ही काय फक्त कागद घेऊन आलोय इकडं. सांगतोयस खडे मत रहो ना. खडे मत रहो. लेडीज है ना चबर चबर करके दिमाग का दही कर रहे. ए क्या लेडीज कर रहा है तू? ए, बाई- लेडीज माफी ज्यादा बड़बड़ कर रहा है तू. ए स्त्री मतलब शक्ती क्या है? थांब ना जरा. लाया है ना मर्द. इसको बोलो. इससे बात करो. ए भाई क्या है क्या है इनका? तू तेरे घर के 3 लेडीजा लेके आ गया. उनको खामोश बैठने को बोलना. मेरा देखो मेरा घर का लेडीजा नहीं है. ये एक ही लेडीजा मेरा घर का है. वो 2 लेडीजा मेरा घर का नहीं है. वो मेरे को पता नहीं. आप वो उनका देख लो. लेकिन ये तो उनके बारे में बोल रही ना. अरे मेरे को नहीं मालूम रे बाबा. वो ओ जाऊ दे तुम्ही देखो ना. अरे देख रहा मैं लेकिन देखन दे रहे क्या वो? गप रे मुर्द्या गप ना. केवढा बोलतोय. राहू दे आजी. बायकोशी भांडून आलाय जसा काय. आट्या बघ कपाळाच्या कुठं चाललंय. आजी राहू दे. आजी राहू दे. बायकोशी भांडूनच आलाय म्हणून एकटा आला. देखो मला तर आप- वाटतोय बिन बायकोचाच आहे ह्यो. तू कशाला त्यांच्या गप्पा ऐकतोस? तू सिनेमा बघ रे बाबा. सिनेमाच बघतोय मी. तू गप्प बस. मी गप्पच बसणार आहे. मी बोलून तसंही तू ऐकणार आहेस का? काय झालं? काय झालं? असं करतायत बघ त्या पोरी मिठ्या काय मारतायत न मुके काय घेतायत. दाखवत पण नाही. म्हणजे या पोरी आहे? मग काय मला वाटलं बाई आणि पुरुष आहे. चल शी बाई हीच घे बाई. दाखवत नाही. आजी मैत्रिणीचे त्या बहिणी नाहीयेत. तरी एवढं करतायत काय मुके घेईपर्यंत? अहो चालतच काल. काळ पुढे गेलाय. काय पण सांगा पुढे गेला. हो सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे आता. अगं ए प्रिया काही बोलशील? काय दिली आहे मान्यता? अगं हिरो हिरोईन आहेत ते. हिरोनी केस वाढवले त्यांना कळत नाहीये. या हो हिरोच आहे आजी. अहो तू हिरोच आहे त्यातला एक. तो केस वाढवलेला तो हिरोच आहे. बाई तू हिरो आहे? हो, अरे मी आज पोस्टर बघितलं न्यूजपेपर मध्ये. विसरूनच गेले. तुम्ही पेपर मध्ये बघितलं नाही का आज? काय पेपर बघायचा? तो आमचा पेपरवाला मदनच पेपर टाकतो. रोज नाही टाकत. तुला सांगितलं त्या विकासकडनं टाकून दे. तो न बघता टाकतो. पण टाकतो बाबा कधीचा. ये त्याच्याकडनं. सांगते तर ऐकशील तर माझं. हारवाला ना विकास? नाही तो बाबा. अरे कोण बबन कोण विकास कोण सगळं पिक्चर बघू द्या ना मला. अरे क्यों बटना रे? देखन दे रहा पिक्चर. एक तो ये चाव चाव कर रहे बीच में. तू तेरा भोंगा तान रहा. अरे पर वो बोल रहे हैं वो आपको नहीं देख रहा. मैं बोल रहे वो आपको दिख रहा. अरे ये तेरी मीनाक्षी शेषाद्री बोल रही. तू उनसे मत बात कर. तेरे से बात कर. अरे क्योंकि तू मरद है. अरे मैं नहीं अरे मरद मैं नहीं है मरद. मेरे से बात मत कर. अरे मग काय पिक्चर बघू देत नाहीये तुम्हाला. मरद तुम्ही बोला ना काहीतरी यार.
अरे बाय फिल्म देखने देना यार. अरे तू कब से फिल्म देख रहा? इतनी देर से मैं देख रहा, तू फिल्म नहीं देख रहा, तेरी कुछ अलग ही फिल्म चल रही. ए तू इधर क्यों देख रहा है? फिल्म देखना. अरे यार सगळ्यांनी पिक्चर बघा यार. तू पिक्चरच फक्त अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे? तो बघ काय राग ओकतोय बघ डोळ्यातनं. ए गोट्या खेळी ना मी या गोट्या खेळी डोळे दाखवू नको मला. हिसाब से बाता करो हा? मालूची बुक्की न शालूची थुकी एका बुक्कीत गार करते सांगून ठेवते. क्या बाता कर रही है? बाय ग बिन बायकोचा कुठला और कौन बिन बायकोचा? आता बघतोय रहने दो नुसता ना. राग ओकतोय आजी, कशाला थांबा ना. त्याच्या नादाला लागतीये मग काय आजी थांब. करतोय बघ कसा नागोबा कुठला. अरे आता हा हे काय झालं काय? फायटिंग बघ बघ ते तुझ्यामुळे फायटिंग गेले आमच्या कसा पडला ते पण हाँ कळलं मेरी वजह से गए. मग इतने देर से चाव चाव कर रहे तब नहीं गया कुछ. थोबाड नीट करा मुर्द्या सांगून ठेवते. कुछ भी बात मेरा कसा दिमाग- पडला ग तो ए बघ बाय ग पडला मला तर वाटतं मुका मार असेल सुलूला नाही मुका मार लागला होता काय सुलूला ग मुका मार लागला होता तिला आंब्यावर लावली होती तर कोणाला होता पाय तिचा सुलूचा ग. अरे ये थिएटर वाले जरा आवाज कमी कर रे. ही बोलते तर मला काही ऐकायला पण येत नाही जरा पिक्चरचा आवाज कमी करा. हो 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 तुमच्या घरीच बघतोय ना मी पिक्चर. नातवाला सांगताय आवाज कमी करा रिमोटने. थिएटर आहे एवढाच आवाज असतो थिएटर मध्ये. अरे कुछ चुप पट्टा रे तू रे, तेरा क्या करना रे? अरे ये बोल रहे हैं तब तुमको दिख नहीं रहा है. मेरे को बोल रहे हैं तुम्हें मर्द है इसलिए मेरे को तू बोल रहे अरे तो हैं. ये बोल रही है ना तेरे से बात कर करके. अरे मेरे से क्या बात कर रहे हैं? तुम्हें बोला ना यार. अरे यार फिल्म देखने दो ना यार. तू कब से फिल्म देख रहा है? कितनी देर से देख रहा ना मैं, तेरी अलग फिल्म चल रही उधर. ए मागापासून ऐकून घेतो शांत बस कळलं का? अरे थांब. ए लैला, तेरे मजनू को संभाल, नहीं तो उसके टंगड़िया पकड़ के ना मैं दीवार पे फेंक दूंगा, छिपकली की तरह चिपक जाएगा वो. जास्त बोल नको आधी सांगतो. अरे थांबा ना यार पिक्चर बघा ना यार तुम्ही. हा, देख रे. फक्त पिक्चरच बघ. अरे तुझं काय प्रॉब्लेम आहे? मी काय सांगत होते सुलूच काय हा ते सांगते अगं सुलू ग मावशी आमची मावशी ग ती पडली होती तर तिला आंबे हळद लावली होती न रगत ती पडली होती मग काय होती तर तिला लावला होता आंबे हळद तेव्हा कुठं सूज उतारली माहिती आहे ती काय लावलं? अगं बाया आंबे हळद लावली होती ग आंबे हळद. आंबे कसे लावणार? अरे मूर्ख मुली आंबे कसे लावणार? आंबे हळद लावली आंबे हळद मला ऐकू येत आहे. लागल्यावर काय आंब्याची फोड लावणार का? आंब्याची कोय लावणार? आंब्याचा मोहर लावणार का? अरे शांत पट्टा रे तू. अरे मी शांतच आहे रे बाबा मी शांतच आहे. अरे हल्लू आम्हाला पिक्चर बघू दे. तुमच्यामुळे आम्हाला पिक्चर बघता येत नाही. तुम्ही शांत राहा प्लीज. नो कॉर्नर सीटला बसून गर्लफ्रेंडला मारहाण कर आणि म्हणून पिक्चर बघताय. अगं प्रिया 4 वर्ष आपण लिव्ह इन मध्ये राहतो आहे. कॉर्नर सीटची काय पडली आहे? घर आहे आपल्याकडे. थिएटर मध्ये कशाला यायचं? पिक्चर बघायला यायचं. पिक्चर बघू दे यार मला. नको हे नको करूस. कंटाळा आलाय मला याचा. पिक्चर बघू दे. घरी पण तेच इथे पण तेच. हे शालू काय ग अगं वाकडे महाराजांचा मठ आहे काय गो तू? ओ ग मालूबाई वाकडे महाराज की जय. अरे कोण वाकडे महाराज? कोण वाकडे महाराज? साऊथचा पिक्चर आहे तो. साऊथचं मंदिर आहे ते. कोणाच्या? तुमच्या आईची नाही ठेवला वाकडे महाराज तिकडे. शांतो अरे देव देवच तू. काहीतरी फालतूचा लॉजिक मला सांग ना. काय देव असतं ते? क्या लगा दिया रे तूने? ए इतना काय कुछ चिल्ला रहा? खुद को क्या सनी देओल समझ रहा क्या रे? मेरे अंदर का मर्द तू जगा मत अभी. क्या करेंगा? क्या गया रे? मेरे को मार मत ऐसा नहीं अब तू ये फिल्म नहीं देखेगा. मेरा जर सटक गया ना मैं मारेगा टकले पे. ए तू मारेगा क्या? तू ये फिल्म नहीं देखेगा. हाथ काय बाहर को के लगाता क्यों अरे, पर मेरा- एक्शन फिल्म दिखता है. अरे पण मेरा कुछ नहीं है. तेरी- अबे, अरे थांब ना यार. अरे नाही अरे थांब ना यार. याला ब त्याला जेजुरीला घेऊन बरोबर बोलली होतीस. पोरगीच हाय तो. पोरगीच आहे, मग मला पहिल्यापासनं. डाऊटच वाटत होता. नाही तर काय ये वाकडे महाराज ग बाई, वाकडे महाराज की जय बाई ग. काय ग कोण आहे तो तुझा?
हास्यरसिक प्रसाद दा. एकदा क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. अप्रतिम संकल्पना, अप्रतिम लिखाण आणि अत्यंत दर्जेदार सादरीकरण. फार मजा आली, फार मजा आली. मी जर का या सिनेमात असतो, जो सिनेमा तुम्ही बघताय, तर मी तो सिनेमा म्हटलं असतं तो खड्ड्यात गेला तिकडे, मी इकडे काय चाललंय बघत बसतो असतो पडदा फाडून. इतकं लाजवाब सादरीकरण होतं. क्या बात आहे. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समधून दोन्ही बाजू आम्हाला दाखवत होतात आणि दॅट वॉज इन्क्रेडिबल. अफलातून. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. बनेला मला सांगायचे अत्यंत नॅचरल परफॉर्मन्स होता. अत्यंत नॅचरल. इनक्रेडिबल कॅरेक्टर्स होती दोघींची. राऊत खूप मजा आली तुला बघताना. प्रिया मस्त Thank you, मजा आली. श्यामदादा कडक एक. फार मजा आली. थँक्यू. क्या बात है गर्ल्स अँड